नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज करंट क्रक्समध्ये आपण हल्ली न्यूजमध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक सिगरेट्सबद्दल चर्चा करणार आहोत। ठीक आहे, याच्याशी संदर्भात जो कायदा आहे तो 2019 मध्येच आला होता, पण सद्यस्थितीमध्ये एक ऑनलाईन पोर्टल गव्हर्नमेंटनी बनवलेला आहे ज्यावर ई सिगरेट्सच्या संदर्भामध्ये सगळ्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या रजिस्टर होणार आहेत आणि म्हणून ही न्यूज आपल्याला न्यूजमध्ये असलेली सद्यस्थितीमध्ये दिसून येते है ना। तर याच्याशी संदर्भात आपल्याला पहिले कन्सेप्च्युअल ज्या कन्सेप्ट्स असतात त्या समजायच्या आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगरेट एक्झॅक्टली काय असतात, काय यांचा मेकॅनिझम असतो, कसे हा वर्क करतात अँड स्पेसिफिकली व्हॉट इज द रिझन दॅट दे आर बिंग बॅन्ड बाय द गव्हर्नमेंट है ना। तर 2019 मध्ये एकंदरीत केंद्र सरकारच्या हे लक्षात आलं की आपल्या देशामध्ये अमेरिका, चायना, हाँगकाँग, जर्मनी अशा देशांमधून ई सिगरेट्सची आयात जी आहे, इम्पोर्ट जी आहे ती अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे। इवन मिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये ही आपल्याला इम्पोर्ट जी आहे ती त्या सर्टन मला वाटते 2016 पासून तर एकंदरीत 19 पर्यंत अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली केंद्र सरकारच्या लक्षात आली। मग संसदेसमोर अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आला आणि 2019 मध्ये मग यांच्यावर म्हणजे ई सिगरेट्सवर बंदी घालण्याच्या संदर्भात कायदा आपल्या देशामध्ये आपल्याला अस्तित्वात आलेला दिसून येते है ना। तर एकंदरीत आपण म्हणू की 2019 मध्ये, आणि याला शॉर्टमध्ये एंड्स असं म्हटलं जाते, ENDS। ठीक आहे, तर ई सिगरेट्सच्या संदर्भात बंदी घालण्याचा कायदा, हा कायदा काय होता, या कायद्याने गव्हर्नमेंटला कोणकोणते अधिकार दिले हे आपण समजून घेऊ आणि एकंदरीत पेपरमध्ये आपल्याला जर आपण MCQ म्हणालो तर कशा स्वरूपाचे MCQs याच्याशी रिगार्डिंग येऊ शकतात। कारण की आपल्याला माहिती आहे भारत हा जो आहे हा डेमोग्राफिक डिव्हिडंडवाला देश आहे। सगळ्यात जास्त जगातली युवा लोकसंख्या भारतामध्ये आहे आणि या युवा लोकसंख्येला आपण म्हणू की व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम अशा प्रकारच्या आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या मार्केटमध्ये करताना दिसून येतात आणि याचा परिणाम भारताच्या संपूर्ण जे विजन आहे याच्यावर होऊ शकतो। बिकॉज जी स्ट्रेंथ आपण म्हणतो आहे युवा शक्ती ती जर व्यसनाच्या अधीन जाईल तर त्यांची वर्क इफिशियन्सी कमी होईल, त्यांच्यातली सिरियसनेस कमी होईल आणि याच्या परिणाम स्वरूपी मग डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट कोण करणार, राईट। तर यासाठी हा इश्यू ज्वलंत आहे, पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो है ना। इवन इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला याच्याशी रिगार्डिंग टॉपिक्स किंवा चर्चा ज्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात। ठीक आहे, सो एंड जे आपण म्हणतो आहे तर याचं जे आपण म्हणू लॉंग फॉर्म आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम। ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम। ठीक आहे, हे तुम्हाला MCQ मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सद्यस्थितीमध्ये बातम्यांमध्ये असणारा हा जो शब्द आहे ENDS एंड्स याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर तो आहे इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम। चलो, सो आता या इथे आपल्याला नो स्मोकिंग दिसतंय आणि खाली इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स अलाउड असं दिसतंय, पण भारतामध्ये दोन्हीकडे तुम्हाला रेड दिसणार आहे, इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स आर ऑल्सो नॉट अलाउड इन इंडिया। ठीक आहे, सो या न्यूजमध्ये आहे की मोर दॅन 3 years आफ्टर ई सिगरेट्स हॅव बीन बॅन्ड। 2019 मध्ये बंदी आलेली होती है ना। तर ही बंदी म्हणजे तुम्ही यांचं प्रोडक्शन करू शकत नाही, यांचं उत्पादन करता येणार नाही, त्यानंतर याचा जो स्टॉक आहे तोही तुम्हाला ठेवता येणार नाही, त्याला मराठीत आपण साठा म्हणतो, याचा साठा ठेवता येणार नाही, याची विक्री तुम्हाला करता येणार नाही आणि याचं कन्झप्शन याचा उपभोगसुद्धा तुम्हाला घेता येणार नाही। सगळे एलिमेंट्स आर बॅन्ड बाय द गव्हर्नमेंट, इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड। ना याचं उत्पादन करता येत, ना याचा साठा जमा करता येत, ना याची विक्री करता येत, ना याचा उपभोग करता येत। हे जे यापैकी काही जरी तुम्ही केलं तर यावर वेगवेगळ्या प्रकारचे दंड किंवा पेनल्टीज जे आहेत ते गव्हर्नमेंटनी आकारण्यात आलेले आहेत। हे सगळं तुम्हाला या कायद्यामध्ये असलेलं दिसून येतं आहे ना। तर सद्यस्थितीमध्ये जी मेडिकल स्टडी आलेली आहे ह्याच्यामध्ये एज्युकेटेड यूथ याहीमध्ये जास्त अडल्ट्स जे आहेत, म्हणजे आपण असं म्हणू की जी
आपली राजधानी आहे दिल्ली, दिल्लीमध्ये स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आर लाईक सर्वात जास्त प्रमाणामध्ये याच्या अधीन जाताना दिसून येत आहेत. ठीक आहे. सो वॅपिंग इज अ टर्म. वॅपिंग जो आहे तो वेब पेन एक यूज केला जातो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक सिगरेट पेक्षा तो डिफरंट असतो, बट सेम त्यांचं जे मेकॅनिझम आणि काम असते ते सेम करतात. तर ह्याचं प्रमाण सर्वात जास्त वाढल्यामुळे आता ही जी प्रक्रिया आहे याला आपण वॅपिंग असं म्हणतो. आणि हा जो आहे हा एक वेब पेन आहे. ठीक आहे. याचं मेकॅनिझम आपण अजून पुढे पाहूयात. यामध्ये तुम्हाला जे लिक्विड दिसत आहे दिस इज अ निकोटीन बेस्ड लिक्विड. निकोटीन सोबत प्रोपिलिन ग्लायकोल सुद्धा याच्यामध्ये असते. ठीक आहे. आणि हा जो आहे हा धुवा नाही आहे, याला आपण बाष्प म्हणू. ठीक आहे. दिस इज द वेपराइज्ड फॉर्म. हे जे लिक्विड आहे याचा वेपराइज्ड फॉर्म आपल्याला इथे दिसून येतो आहे. आणि हा जो वेपराइज्ड फॉर्म आहे हा बनण्याच्या मागे जे आपण बोललो आहे प्रोपोलिन ग्लायकोल हा जो कंपोनंट आहे हा रिस्पॉन्सिबल असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या स्पेसिफिक लिक्विडमध्ये आपल्याला निकोटीनचं प्रमाण अतिशय जास्त असलेलं दिसून येते. सुरुवातीला जेव्हा ह्या ई सिगरेट्स मार्केटमध्ये आल्या तर जेही उत्पादक होते त्यांची अशी आर्ग्युमेंट होती की दे आर टू म्हणजे जे ज्यांना सिगरेटचं व्यसन आहे त्यांच्यासाठी त्या व्यसनाची मुक्ती व्हायसाठी म्हणून ऑप्शन म्हणून हे एक बेटर ऑप्शन आहे. बट कालांतराने जसं याचं एक्झामिनेशन करण्यात आलं रिसर्चमध्ये हे समोर आलं की दिस ई सिगरेट्स आर इवन मोर डेंजरस आणि इवन मोर ॲडिक्टिव्ह इन नेचर. ठीक आहे. कारण निकोटीन जर त्याच्यामध्ये आहे तर निकोटीन इज ॲडिक्टिव्ह इन नेचर, तर ऑब्व्हियसली दे आर ऑल्सो ॲडिक्टिव्ह इन नेचर. ठीक आहे. तर आजचं लेक्चर म्हणजे हे तुम्ही लेक्चर बघितल्यावर तुम्हाला हे जे सगळे कन्सेप्ट आहे हे समजायला पाहिजे व्यवस्थित. ई सिगरेट म्हणजे नेमकं काय आहे, ते कसं कार्य करते, याच्याशी संदर्भात तुम्हाला प्री किंवा मेन्समध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा प्रोबॅबली इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला अशा जे प्रश्न आहेत जे ज्वलंत आहेत आणि युवा पिढीशी जुळलेले आहेत यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो यू आर सपोज टू हॅव दी क्लॅरिटी. असं नाही आहे की संपूर्ण विषय तुम्हाला सगळा सविस्तर माहिती असावा, पण त्याची जे शॅलोनेस आहे, ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ते तुमचे क्लिअर असावे इज वॉट आय मीन बाय दॅट. ठीक आहे. तर मग हे कसे कार्य करते, यांच्या वापराचे आरोग्यावर काय धोके आहेत, ई सिगरेटच्या वापराची नैतिक दुविधा काय आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण म्हणू की इथिकल आपण त्याचा प्रिस्पेक्टिव्हसुद्धा विचार केला गेला पाहिजे. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने MPSC वाल्यांसाठी हे महत्त्वाचं आहे आणि UPSC वाल्यांसाठी आपण म्हणू इथिक्सचा पेपर असो किंवा essay वगैरे असो, तर या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक महत्त्वाचा ठरणार. भारतातील ई सिगरेटच्या वापरासंदर्भात च्या बातम्यांचा काय काय सारांश सांगता येणार आहे ना. म्हणजे पहिले कायदा आला आणि रिसेंटली आपल्याला याच्याशी संदर्भात ज्या आपण म्हणू की कंप्लेंट्स असतील त्यांच्यासाठी एक पोर्टल उघडण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणालाही असं माहिती पडलं की एखादा विशिष्ट जो वेंडर आहे म्हणजे एखादा दुकानदार आहे तो वेपिंग जो आहे तो प्रोव्हाइड करतो आहे ना त्याच्या दुकानामध्ये, तर त्या व्यक्तीला कुठे आपल्याला माहितीही असतं तर आपल्याला वी डोंट नो की वेअर टू गो एक्झॅक्टली कुठे जायचं आणि कुठे कंप्लेंट करायची. तर तुमच्या मोबाईलवरूनच तुम्ही त्या पोर्टलवर जाऊ शकता गव्हर्नमेंटच्या आणि तुम्हाला त्याचे जे लोकेशन वगैरे आहे ते सगळं तुम्ही देऊन कंप्लेंट करू शकता. सो आय थिंक दिस इज अ व्हेरी एक्सेप्शनल स्टेप ऑफ द गव्हर्नमेंट. यामुळे जेही काही विक्रेते अशा प्रकारच्या विक्री करत आहेत त्यावर जर बंदी आली तर आपल्याला याचं प्रमाण कमी झालेलं लक्षात येईल. ठीक आहे. आणि आपल्याकडे 1-2 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत ते आपण शेवटी घेऊयात. चला. तर ई सिगरेट जी आहे आता यामध्ये वॅपिंग पेन जो होता तो आपण आधी बघितला आणि जी ई सिगरेट असते ती सेम सिगरेटसारखी दिसणारी असते, फक्त आपण असं म्हणू की ओरिजिनल सिगरेट नसते, त्याला तसं लुक देण्यात येते. ठीक आहे. त्याच्यामध्ये इकडे अशी बॅटरी येते आणि समोर जे लिक्विड वगैरे असते बघा अशा प्रकारे ते राहते. या ठिकाणी LED इंडिकेटर आहे, त्यानंतर या ठिकाणी बॅटरी आहे. ही बॅटरी कशासाठी आहे की हे जे लिक्विड आहे या लिक्विडला इथे याला एक बटन येतं, ते बटन दाबल्यानंतर ते जे लिक्विड आहे ते वेपर्समध्ये कन्वर्ट होतं आणि ते वेपर्स जे आहेत ते कन्झ्युमर करून इनहेल केले जातात. ठीक आहे. तर त्या इनहिलेशनमध्ये आपण म्हणू की ते निकोटीन जे आहे ते कन्झ्युम केलं जातं. ठीक आहे. तर दिस इज हाऊ द ई सिगरेट वर्क्स. आता परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचं आहे आपल्याला समजून घेणं की 2019च्या कायद्यानुसार प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, इम्पोर्ट, एक्सपोर्ट है ना,
म्हणजे उत्पादन करता येणार नाही, आयात करता येणार नाही, निर्यात करता येणार नाही, वाहतूकसुद्धा ट्रान्सपोर्टेशनसुद्धा करता येणार नाही, विक्री करता येणार नाही, वितरण साठवण त्याची जाहिरातसुद्धा करता येणार नाही आणि ऑब्व्हियसली उपभोगसुद्धा करता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींवर बंदी आहे. ठीक आहे, तर हा MCQचा क्वेश्चन बनतो, हे तुम्ही लक्षात ठेवावं. त्यानंतर सी दिस इज द न्यूज, दिस इज द होल न्यूज. या ठिकाणी आपल्याला पनिशमेंटबद्दल लक्षात येणार आहे की या संदर्भात जर तुम्ही जे आपण बघितलं आता की प्रोडक्शन असो, एक्सपोर्ट इम्पोर्ट असो, साठवण असो, है ना, विक्री असो, यातलं काहीही करताना सापडले तर जास्तीत जास्त 3 वर्षाचा कारावास आणि 5 लाख एवढा दंड जो आहे तो ठोठावण्यात येऊ शकतो. ठीक आहे, आणि कमीत कमी जर आपण म्हणालो तर 1 वर्षाचा कारावास आणि 1 लाख दंड याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे, कायद्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ऑनलाईन सेल पण बंदी आहे आणि मॅक्सिमम कंट्रीजमध्ये 30 देशांमध्ये आपल्याला ह्या बॅन असलेल्या दिसून येतात, है ना. सी इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम हे याच्यामध्ये ई हुक्का वगैरे सगळे येत आहेत. म्हणजे ज्याही ठिकाणी आपण म्हणू की आता या ठिकाणी आपण जनरली इलेक्ट्रॉनिक शब्द ऐकतो तर आपल्याला वाटते देर इज समथिंग रिलेटेड टू वेब, है ना. ई जेव्हा शब्द आपण ऐकतो तर या ठिकाणी ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक असं आहे. आता यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत हे समजायचं आहे. तर एंड्स आपण म्हटलं तर एंड्समध्ये सगळे निकोटीन बेस्ड इलेक्ट्रिक प्रोडक्ट येणार आहेत. ठीक आहे, ज्या ठिकाणी तुम्ही म्हणा की इलेक्ट्रॉनिक आहे प्लस निकोटीन आहे ते सगळं एंड्सच्या आतमध्ये जाईल. त्यानंतर सगळे ई हुक्काज वगैरे याच्या आतमध्ये येणार आहेत. कारण जर तुम्ही फक्त ई सिगरेट म्हणाल तर आपण जे सिगरेटसारखे दिसणारे तो डिव्हाइस बघितला होता दॅट इज ओनली वन थिंग इन्क्लुडेड इन द ई सिगरेट. वॅपिंग इज डिफरंट दॅन दॅट. ठीक आहे, तर त्यासाठी यांनी काय केलं, एंड्स हा शब्द ॲड केला आणि सगळे जे आपण म्हणू डिव्हायसेस असतील जे सेम कार्य करतात त्या सगळ्यांना ॲड करण्यात आलं. ओके, त्यानंतर या कायद्याशी संदर्भात तुम्हाला विधानांच्या स्वरूपामध्ये काय प्रश्न येऊ शकतात. आता हे आपण बघितलं की काय काय बंदी आहे ना, उत्पादन, आयात, निर्यात, विक्री, वितरण, संचयन, जाहिरात आणि उपभोग. याशिवाय केंद्र सरकारला ई सिगरेट्सचा जोही काही व्यापार असतो, उद्योग असतो ना, त्याच्यावर संपूर्णपणे अधिकार देण्यात आला, सॉव्हरेनिटी देण्यात आली. केंद्र सरकार त्याच्या मनाने वाटलं ते याच्याशी रिगार्डिंग करू शकते. फॉर एक्झाम्पल अशा काही फॅक्टरीज असतील तर त्याला बंद करेल. म्हणजे प्रत्येक वेळेस केंद्र सरकारला संसदेकडे जाऊन एखादी वेगळं क्लॉज आपण म्हणू त्या स्पेसिफिक लॉमध्ये ॲड करायची गरज नाही. अमेंडमेंटच्या द्वारे केंद्र सरकारला संपूर्ण अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. जशा प्रकारे कंट्रोल ज्या मेजर्स थ्रू केंद्र सरकारला करायचं आहे ते करू शकते. ठीक आहे, तर संपूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे इज वॉट इट मीन्स बाय दिस. त्यानंतर याच्यामध्ये व्याख्यासुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, हा जो कायदा आहे तो इलेक्ट्रॉनिक सिगरेट्सची स्पेसिफिक व्याख्यासुद्धा देतो. त्यात तो काय सांगतो की इलेक्ट्रॉनिक सिगरेट जी आहे त्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एखादं उपकरण असेल, है ना, आणि या उपकरणामध्ये निकोटीन किंवा निकोटीनसारखे आपण म्हणू की व्यसन लावणारे पदार्थ यूज केले जात असतील, जे काय करते लिक्विडच्या स्वरूपामध्ये असतील आणि वेपराइज्ड फॉर्ममध्ये ते काय करणार आहे, निकोटीन आणि फ्लेवर्स शिवाय इन्हेलेशनसाठी एरोसोल्स तयार करण्यात आहेत. ठीक आहे, एरोसोल्स आर लाईक जॉग्रफीमध्ये तुम्ही हा शब्द ऐकला असेल. एरोसोल्स म्हणजे जी वाफ असते, है ना, वाफेला आपण एरोसोल्स म्हणतो. तर हे सगळे डिव्हायसेस त्यांना ई सिगरेट्स म्हणून डिफाईन करण्यात आले. तर तुम्हाला विधानाच्या स्वरूपात असा प्रश्न येऊ शकतो की या स्पेसिफिक कायद्यामध्ये ई सिगरेट्सची व्याख्या जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर येस, दॅट इज ट्रू, है ना. हा कायदा सुरू झाल्यापासून कुठल्याही व्यक्तीला उत्पादनास मनाई करतो संपूर्णपणे, है ना. भारतात सिगरेट, इलेक्ट्रॉनिक, हे सगळं आपण बघितलं आणि हे सगळे आपण जे क्रियाकपाल आहेत यांच्यामध्ये कोणीही जर दोषी आढळला तर त्याला शिक्षा दिली जाऊ शकते, तीही आपण बघितली.
कमीत कमी 1 वर्षाची आणि 1 लाख आपण म्हणू की फाईन, आणि जास्तीत जास्त 3 वर्षाचा कारावास आणि 5 लाख फाईन आपल्याला याच्यामध्ये पेनल्टीच्या आतमध्ये असलेला दिसून येतो. ठीक आहे. हां, आता मेन काय आहे, रिसेंटली कर्नाटक सरकारने काय म्हटलं होतं की हे जे, बिकॉज वी नो कर्नाटक मध्ये आपल्याला मॅक्सिमम यूथ टेक्नॉलॉजी है ना, तर असं सगळं हब असलेलं दिसून येते. आणि त्या ठिकाणी कारण की जे आता पार्टी कल्चर वाढलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हे सगळं वॅपिंग म्हणा, ई सिगरेट्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नशे म्हणा यांचं प्रमाणही वाढलेलं दिसून येतं. मग याच्या रिगार्डिंग आता आपल्याला माहिती आहे शासन प्रशासन इज ऑलवेज कॉशियस अबाउट ऑल दिस थिंग्स. तर मग त्यांनी काय केलं, त्यांना माहिती पडलं की हे जे वॅपिंग आहे याच्यामध्ये जे निकोटीन यूज केलं जातं ते ग्रेड एचं पॉयझन आहे. ठीक आहे, वर्ग अचं विष याच्यामध्ये यूज केलं जातं. याचं कारण काय ते आता आपण बघूया. तर यामध्ये जे निकोटीन असतं, ॲक्च्युली जे निकोटीन आहे ते वनस्पती अल्कलाइट आहे है ना, म्हणजे जे तंबाखूची वनस्पती असते किंवा अनेक प्रकारच्या काही वनस्पती असतात त्यांच्यापासून आपण याला एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा याला आर्टिफिशियली कृत्रिमरित्या सुद्धा तयार केलं जाऊ शकते. ठीक आहे. याशिवाय निकोटीन हे एक शामक आणि उत्तेजक पदार्थांमध्ये येतं है ना, म्हणजे ते हायज आपण म्हणू निर्माण करतं आणि याशिवाय ते ॲडिक्टिव्ह इन नेचरसुद्धा आहे, व्यसन लावतं माणसाला. त्याच्याशिवाय निकोटीनचा वापर ई सिगरेटमध्ये थेट पदार्थ म्हणून केला जातो. ठीक आहे, थेट त्याला म्हणजे डायरेक्टली निकोटीन त्या लिक्विडमध्ये असतं, त्याच्या मॉलिक्युल्स त्या लिक्विडमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि त्याचं प्रमाण काय आहे तर 36 है ना ml किंवा आपण mg म्हणू एवढं यूज केला जातं, 36 मिलीग्राम. बरं, आणि ज्या ओरिजिनल सिगरेट्स असतात त्यांच्यामध्ये बघा 1.2 to 1.4 मॅक्सिमम म्हणू 1.6 मिलीग्राम एवढ्या प्रमाणामध्ये निकोटीन असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ काय दिसत आहे की 35 पटीने मल्टिप्लाय झालेलं प्रमाण तुम्हाला ई सिगरेट्समध्ये असलेलं दिसून येतं आहे. आणि म्हणून ई सिगरेट्स आर being said as the grade A poison. ठीक आहे, फॉर द स्पेसिफिक पर्सन हू एव्हर इज कन्झ्युमिंग इट. ठीक आहे, तर चला आता आपण पटकन या टॉपिकचे प्रश्न बघूया. कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला या टॉपिकवर येऊ शकतात. या बाष्पाचे दाट ढग तयार करण्यासाठी ई सिगरेटमध्ये वापरली जाणारी सामग्री. ठीक आहे, सो मी तुम्हाला आधीच सांगितलं ई सिगरेटमध्ये जे आपल्याला लिक्विड दिसत होतं त्यामध्ये 2 गोष्टी मोठ्या प्रमाणात, 2 सबस्टन्सेस मोठ्या प्रमाणात होते. पहिलं म्हणजे निकोटीन आणि दुसरं होतं प्रोपिलिन ग्लायकोल है ना. तो या ठिकाणी निकोटीन जे आहे ते तर आपण म्हणू की व्यसन लावायसाठी किंवा नशा निर्माण करायसाठी यूज केलं जातं. जे बाष्पाचे ढग आहेत ते कोण निर्माण करतं तर प्रोपिलिन ग्लायकोल. ठीक आहे, प्रोपिलिन ग्लायकोल जे आहे हे बाष्पाचे ढग निर्माण करण्यासाठी, त्यात वेपर्स ना वेपरायझेशन थ्रू जे होतात निर्माण, तर ते काहीतरी दुव्यासारखं दिसायला हवं म्हणजे ते त्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे, चला त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक किंवा ई सिगरेटबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर हा प्रश्न, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला जास्त पॉसिबिलिटी आहे येण्याचा. तर सिगरेट आणि इलेक्ट्रॉनिक सिगरेटमधील फरक हा आहे की नंतर निकोटीन नसलेले व ज्यामुळे धूम्रपान करण्याचे व्यसन लागते. ओके, ई सिगरेटमध्ये धूर उत्सर्जन होत नाही ज्यामुळे निष्क्रिय धूम्रपान करणाऱ्यांना होणारे नुकसान टाळता येते. बरं, तर हे तर नाही आहे है ना. ई सिगरेटमुळे धूर निर्माण होत नाही, पण धुराचं इथे काही घेणं देणं नाही. इथे जे आपण म्हणू की तब्येतीला होणारं नुकसान आहे त्याचा संदर्भ सरळ निकोटीनशी आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि एकदा इंग्लिशमध्ये स्टेटमेंट वाचू. द डिफरन्स बिटवीन द सिगरेट्स आणि इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स इज दॅट द लॅटर इज डिवॉइड ऑफ निकोटीन विच कॉजेस ॲडिक्शन टू स्मोकर्स. नो, लॅटर म्हणजे जे ई सिगरेट आहे ते त्याच्यामध्ये निकोटीन नसते का? बिलकुल निकोटीन असते है ना. आणि त्यामुळे दोन्ही विधाने आपल्याला चुकीचे असलेले दिसून येतात. पहिलं आणि दुसरं दोन्हीही बरोबर नाहीत, हे याचा आन्सर आहे. ठीक आहे, सो
बरं, इथे आपण थांबूयात. तर अशा प्रकारे आज आपण करंट क्रक्समध्ये सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा जो ई सिक्रेटचा टॉपिक आहे त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. धन्यवाद.